विधान परिषद निवडणुकीवरून संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधलेला आहे। ज्यांच्याकडे जास्त पैसा तोच निवडून येईल असं राऊत म्हणालेले आहेत। संकटमोचक काहीही करू शकत नाहीत, उद्योगपती आणि कंत्राटदारांना उमेदवारी दिलेली आहे असंही राऊतांनी म्हटलंय। विधान परिषद सभागृहाचं डम्पिंग ग्राउंड केल्याचा आरोपही राऊतांनी केलेला आहे। नाशिक आमचा उमेदवार नाहीये। आता नाशिक मधली जी लढाई आहे ती महायुतीमध्येच होणार आहे। ज्याचा भाव जास्त, ज्याचा रेट जास्त, ज्याचा शेअरचा भाव जास्त तो निवडून येईल। मग संकटमोचक त्याच्यामध्ये काही करू शकत नाही पैशाच्या। तुमच्या नगरसेवकांना तुम्ही काही सूचना दिल्या की आमचे नगरसेवक विचारून निर्णय नाही, या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय देतील। उद्योगपतींची मुलं, ठेकेदारांची मुलं यांना तुम्ही विधान परिषदेमध्ये पाठवता, लाजा वाटत नाही का तुम्हाला? असं काय त्यांनी सामाजिक कार्य केलं आहे मोठं? कोणी असतील ते, मी असं म्हणत नाही की मी नावं घेत नाही कोणाची, पण आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते जे आहेत एका विचारधारेला चिडकून राहिले, काही मिळव असे आमच्यासारखे हजारो लाखो लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत। हां, पण तुमच्याकडे फक्त संपत्ती आहे, इस्टेटी आहेत, पैसे आहेत म्हणून तुम्हाला विधान परिषदेमध्ये आणायचं। अशा प्रकारे ही विधान परिषद आणि राज्यसभा नसलेली बरी असं मला अनेकदा वाटतं। तीची आणि अभ्यासू माणसं या वरच्या सभागृहात जात होती, आता त्या सभागृहाचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे। हे दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं। हे संजय राऊतांचं आणि उभाटा गटाचं काम आहे। संकटमोचन काय करणार आहेत ते विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांना कळेल। संजय राऊत, ना तुमच्याकडे संकट राहिलं ना संकटमोचक राहिलाय, कारण तुमचा पक्षच संपलाय। संपलेल्या पक्षाला ना संकटाची भीती असते ना संकटमोचकाची भीती असते। विधान परिषद डम्पिंग ग्राउंड नाही, तर ज्या उभाटा गटाची कचरा कुंडी झाली त्याकडे उभाटा गटाने लक्ष दिलं पाहिजे।